विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला सूरज. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज. काय लर्न आणि ग्रो करतोय आपण? तर मॅथ आणि इंग्लिश, मॅथ ट्रिक्स अँड इंग्लिश ग्रामर कशा सोप्या पद्धतीने सोडून आपण वेळ वाचवून कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आन्सर देऊ शकतो. तसेच 5वी ते 10वी किंवा 1ली ते 10वी मुलं कसे सोप्या पद्धतीने आपण त्यांना समजावू शकतो ते आपण शिकत आहोत. त्यामध्ये आपण असं केलेलं आहे मित्रांनो, 2 लेक्चर. इंग्लिशचं लेक्चर आपलं दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता मॅथचं लेक्चर होत जाईल. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इंग्लिशचं लेक्चर जे घेत आहोत त्यामध्ये आपण आतापर्यंत काळाचे रूप बघितलेले आहे. काळाचे म्हणजे टेन्स. काळाच्या रूपामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. मित्रांनो, प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे आपण. मित्रांनो, प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे आपण 4 उपप्रकार बघितलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे मित्रांनो सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. त्या टू बी आहे त्यामध्ये अँड इज आर कसे वापरायचे ते आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सर्वांना. त्याच प्रकारे आपलं तिसरं उपप्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा जो उपप्रकार आहे, त्याचे टू बी बघा हॅव आणि हॅज आहे सिंपल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे. त्याच प्रकारे चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, याचे टू बी आहे हॅव बीन आणि हॅज बीन. इथपर्यंत आपण बघितलेले होते. प्रेझेंट टेन्स आपला कंप्लीट झालेला होता. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पास्ट टेन्स कालपासून चालू केलेला आहे. पास्ट टेन्स मध्ये आपला सिंपल पास्ट टेन्स हा उपप्रकार जो आहे तो कालच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. त्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस किंवा वर्ब पीपी काळाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. आपण त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे. आज मित्रांनो आपण शिकणार आहोत नवीन 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 उपप्रकार जो आहे तो कोणता आहे? आपला आजचा उपप्रकार जो आहे काळाचा पास्ट टेन्स मधला, तर तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मित्रांनो, पास्ट कंटिन्युअस टेन्स त्यामध्ये आपण जे आहे तो उपप्रकार जो बघणार आहोत त्याचे आहे फॉर्म्युला. आपण बघूया फॉर्म्युला. विद्यार्थी मित्रांनो, काय असेल बरं या पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला? पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला आपण बघितलेला आहे सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता काय आहे. त्यानंतर बघितलेला आहे टू बी म्हणजे काय आपण बघितलेला आहे सहाय्यकारी क्रियापद. बघा सब्जेक्ट म्हणजे कर्ता सहाय्यकारी क्रियापद म्हणजे टू बी. क्रियापदाला जे सहाय्य करतं ते क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. वर्ब आयएनजी, बघा वर्ब म्हणजे काय? क्रियापद पण कसे ते क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडायचा मित्रांनो. क्रियापदाला काय करायचं आहे? आयएनजी प्रत्यय जोडायचा आहे. आणि हा आहे कर्म. बघा आपण एकदम सोप्या भाषेत आपण कर्ता
सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद आणि त्याला आयएनजी प्रत्यय जोडायचा आणि कर्म. बघा आता आपण एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठी मातृभाषेमध्ये जे आहे ते आपण बघूया. काळाचं रूप कसं आपण हे करू शकतो. जो पास्ट कंटिन्युअस टेन्स, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो, फॉर्म्युला लक्षात राहत नाही, फॉर्म्युला लक्षात राहत नाही. त्यासाठी आपण ह्या ट्रिक तयार केलेला आहे. बघा मराठीतून तर राहील तुमच्या लक्षात. त्याचप्रमाणे आपण काय घेतोय आता, याचे टू बी काय असेल रे विद्यार्थी मित्रांनो? टू बी काय असेल याचे? बघा पास्ट टेन्स आहे म्हणजे ऍम इज आज येणार तर नाहीच आहे. तर मग काय येणार आहे याचे टू बी? वाज आणि वियर. वाज आणि वियर. बघा वाज आणि वियर. तर विद्यार्थी मित्रांनो आता परत आपल्याला प्रश्न पडेल की वाज केव्हा वापरायचा आणि वियर केव्हा वापरायचा. बघा आपण इकडे सब्जेक्ट घेऊ आणि इकडे टू बी घेऊ. सेम आपण ही ट्रिक प्रेझेंट टेन्स मध्ये पण वापरली होती, फक्त टू बी चा फरक आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी माझं पहिले लेक्चर बघितलेलं आहे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. पण आता जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आणखी बघता येईल ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. जर टू बी आपण बघूया काय काय येत आहे. जर सब्जेक्ट आय असेल, बघा आय म्हणजे काय? मी. तर टू बी येईल, तर टू बी काय येईल मित्रांनो? वॉज. आय वॉज. जर सब्जेक्ट जर विद्यार्थी मित्रांनो यू असेल तर यू. यू चा टू बी येईल विद्यार्थी मित्रांनो वियर. वियर. जर सब्जेक्ट जर ही असेल तर ही. टू बी येईल विद्यार्थी मित्रांनो वॉज. ही वॉज. टू बी येईल ही वॉज. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. आय चा टू बी येईल वॉज, यू चा टू बी येईल वियर, ही चा टू बी येईल वॉज. तर विद्यार्थी मित्रांनो आणखी आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो दे. दे जर असेल तर दे. दे येईल. त्यानंतर काय येईल? ईट. सी. बघा आपण टू बी नंतर बघूया, आधी आपण करते लिहून घेऊ. श्याम. श्याम. राणी. राणी. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे टू बी लिहून घेतलेले आहे. बघा राणी आणि आणखी काय येईल विद्यार्थी मित्रांनो? वी. वी. वी राहिला होता आपला. बघा विद्यार्थी मित्रांनो दे वियर. दे वियर. दे वियर. दे वियर. दे वियर. They were. It was. It was. It was. My mistake, spelling mistake. Sorry. She was. She was. Sham was. Sham was. Rani was. पण we were. We were. बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे टू बी आहे आय वॉज, यू वियर. अनेक वचनी संख्या किंवा अनेक वचनी वाक्य असेल तर किंवा अनेक वचनी करता असेल यू वियर, ही वॉज, दे वियर, इट वॉज,
she was, Shyam was, Rani was, and we were. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला करता एक वचनी असतो त्यावेळेला was वापरतो आपण, आणि ज्या वेळेला करता अनेक वचनी असतो त्यावेळेला आपण were हा शब्द किंवा had to be वापरतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथपर्यंत तुम्हाला समजले असेल. आय वॉज, यू वेअर, ही वॉज, दे वेअर, इट वॉज, शी वॉज, श्याम वॉज, राणी वॉज, अँड वी वेअर. तर आपण त्याचे सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं ते बघू विद्यार्थी मित्रांनो. सेंटेन्स बघू विद्यार्थी मित्रांनो, आपण कसा यूज करायचा त्याचा बघा. पहिलं सेंटेन्स घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण. एक नंबर आय होतं पहिलं. आय आला एक वचन आहे त्यामुळं काय येणार इथं वॉज. आय वॉज. आय वॉज बघा, क्रियापद त्याचं ING प्रत्यय जोडायचा. क्रियापद काय येईल? राईट. WRITE. WRITE. राईट म्हणजे लिहिणे. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला? ING जोडायचं आहे, बरोबर. ING प्रत्यय जोडल्यामुळे काय होईल? आय रायटिंग. आय रायटिंग अ लेटर. बघा, आय रायटिंग अ लेटर म्हणजे काय? मी पत्र लिहित. काय विद्यार्थी मित्रांनो? लिहित काय होतो. लिहित होतो. कधी काय ते काहीच नाही. आता इथं पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलंय म्हणजे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ. क्रिया पूर्ण झाली का? नाही. कधी लिहित होतं त्यांनी सांगितलेलं नाही. तर आता हेच यूज आपण दुसऱ्या आपण याच्यासाठी करूया, सब्जेक्ट साठी करूया. वी वॉज येईल का? वॉज नाही येणार. वी वियर रायटिंग अ लेटर. वी वॉज रायटिंग अ लेटर. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं वाज आला, इथं वियर आला. विद्यार्थी मित्रांनो, काय आला? इथे वियर आला, बरोबर. याचा अर्थ सेम होतो, पण इथे का वियर आला? कारण की वी हे अनेक वचन आहे आणि आय हे एक वचन आहे. बघा, अनेक वचनासाठी वियर आला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आम्ही खूप जण आहोत, बरोबर. आम्ही पत्र लिहित होतो. आम्ही पत्र लिहित होतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण 3 नंबरचे यूज करू सेंटेन्स. चला, आता हे झालं प्रोनाउन मध्ये. आपण आता नाउन मध्ये यूज करून बघू विद्यार्थी मित्रांनो. राम किंवा कोणतंही नाव घ्या तुम्ही. राम घ्या, श्याम घ्या, सीता घ्या, गीता घ्या. राम वॉजच येणार मित्रांनो. राम वाज, कारण राम हा सिंगल आहे, एकच आहे, म्हणून एक वचन आहे, म्हणून इथं आला राम वॉज रायटिंग अ लेटर. रायटिंग अ लेटर. राम वॉज रायटिंग अ लेटर. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे येईल राम पत्र लिहित होता.
इथे मेल आहे पण फिमेल पण असेल तरी पण सेम येईल विद्यार्थी मित्रांनो, वॉजच येईल, वेअर येणार नाही. चला आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. इथपर्यंत समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पुढचे सेंटेन्स मध्ये आपण क्रियापद बदलून बघूया. म्हणजे वाक्य बदलत. चला विद्यार्थी मित्रांनो, शी घेऊ. शी काय येईल, वॉज येईल विद्यार्थी मित्रांनो. सी वॉज, कारण ती एकच आहे, एक वचने आहे. तर शी वॉज ड्रिंकिंग अ वॉटर. ड्रिंकिंग अ वॉटर. ती पाणी पीत होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय आलेलं आहे, वॉज. का बरं आला, शी मुळे. आयएनजी प्रत्यय लागला आणि वर. बघा सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीत बघूया. ती पाणी पीत होती. आणि इथं जर ही असता तरी पण वाज झाला असता, आय असता तरी पण वाजच आला असता. आलं लक्षात. आता दे, आपण सेम सेंटेन्स घेतोय, क्रियापद तेच घेणार आहे. दे, पण इथे मात्र आपला जो टू बी आहे तो बदलत आहे. दे वेअर ड्रिंकिंग अ वॉटर. विद्यार्थी मित्रांनो बघा, ते पाणी पीत होते. का बरं, कारण इथे दे आलेला आहे, त्यामुळे इथं काय झालेलं आहे, वेअर यूज झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला एक वचन येतं त्यावेळेला वाज यूज होतो, आणि ज्या वेळेला अनेक वचन येतं किंवा सिंग्युलर आणि प्लुरल सर्वांना माहित असेल इंग्लिश मध्ये, सिंग्युलर यूज होतं त्यावेळेला वॉज यूज होतं, आणि प्लुरल वर्ड यूज होतो तर त्यावेळेला वेअर यूज होतं. ते पाणी पीत होते. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. इथपर्यंत काही अडचण नसावी. बघा, आणखी माहितीसाठी आपण सेंटेन्स घेऊया आणि त्याचं क्रियापद चेंज करून घेऊया थोडस, म्हणजे सेंटेन्स चेंज होईल. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत. पण विद्यार्थी मित्रांनो, यू हा याच गोष्टीसाठी अपवाद आहे. यू काय येईल, वॉज येईल. तुम्ही म्हणाल यू वॉज नाही, यू वियर. यू वियर सिंगिंग अ सॉन्ग. यू वियर सिंगिंग अ सॉन्ग. बघा, तू गाणे गात होता. तू गाणे गात होता. विद्यार्थी मित्रांनो, यू हा या गोष्टीसाठी अपवाद आहे. यूच्या पुढे नेहमी वेअर हेच येतं, कारण की तो अनेक वचनामध्ये पण गणला जातो, त्यामुळे यू वेअर येतं. बाकी सर्व सिंगल किंवा सिंग्युलर फॉर्म मध्ये जर सब्जेक्ट असेल तर नेहमी वॉजच